नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आपण एक अतिशय महत्त्वाची अशी जी शासनाने अपडेट दिलेली आहे त्याविषयी आज आपण बोलणार आहोत। तर बघा, आता ही नेमकी अपडेट काय आहे तर बघा, शासन जे ज्यांना कोणी नाही, जे म्हणजे ज्यांना मुले नाहीत किंवा ज्यांना कुठला आधार नाही, तर अशी जी वयस्कर व्यक्ती असतात, अशी जी कोण ज्यांचं जे परित्यक्ते आहेत किंवा असं जे त्या योजनेच्या ज्या काही नियम आहेत त्याच्यामुळे बसतात, तर अशा व्यक्तींना शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतं आणि त्या शासनाने राबवलेल्या योजनेसंबंधीचीच आज आपण अपडेट पाहणार आहोत। तर बघा, याच्यामध्ये काय शासनाने एक 16 जून 2025 रोजी GR काढून यासाठी निधी मंजूर केलेला आहे। तर बघा, संजय गांधी निराधार योजना ही एक राज्य पुरस्कृत योजना आहे आणि याच्यामध्ये बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तर या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण हे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून करण्यात येत होतं। तर बघा, म्हणजे या माध्यमातून त्यांना करण्यात येत आहे। तर बघा, राज्य पुरस्कृत जे आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र शासनाच्या भागात म्हणजे ज्या केंद्र पुरस्कृत आहे ते इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, तर या योजनांना या योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना शासनाने एक 16 जून 2025 रोजी GR काढून शासनाने काय केलंय की त्यांचा जो जुलै 2025चा निधी आहे तो वितरित केलेला आहे। आता या अगोदर बघा, शासनाने 2025-26 या आर्थिक वर्षातलं पाहिलं तर शासनाने जून 2025 पर्यंत निधी त्यांच्या DBT पोर्टलद्वारे बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला होता। तर आता शासनाने बघा जुलै 2025चा हा सुद्धा निधीसाठी शासनाने निधी वितरित केलेला आहे आणि हा निधी लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल। त्याच्यामुळे जे संजय गांधी निराधार योजना असेल, तसेच इंदिरा गांधी म्हणजे ज्या काही राज्य पुरस्कृत या योजना असतील निवृत्ती वेतनाच्या, आणि दुसऱ्या ज्या म्हणजे केंद्र शासनाच्या ज्या केंद्र पुरस्कृत निवृत्ती वेतन योजना आहे, तर त्यांचा जो निधी आहे त्यासाठी शासनाने निधी वितरित केलेला आहे आणि हा निधी लवकरच त्यांच्या DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलद्वारे निधी वितरित होणार आहे। त्यामुळे ज्यांचं आधार सीडिंग नसेल अशांचं आधार सीडिंग करून घ्या। आता यामध्ये वयस्कर लोक जास्त आहेत, त्याच्यामुळे त्यांचे जे कोणी मुलं असतील किंवा इतर काही त्यांचे नातेवाईक असतील, तर त्यांनी जर या व्यक्तींना अशा प्रकारचं काय माहीत नसेल तर त्यांनी हे त्यांचं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। धन्यवाद।